उन्हाळा सुरू झाला की त्याप्रमाणे आपल्या आहारात सुद्धा आपण काही बदल केले पाहिजेत. तसंच उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली असते, भूक मंदावते. त्यामुळे कमी मसाले, कमी तेलकट, खरं तर नेहमीच कमी तेल वापरूनच पदार्थ बनवायला हवेत. तसंच खूप वाटणं वगैरे घालू नका भाज्यांमध्ये. त्याऐवजी इथे ही जी पूड सांगितली आहे, ती बनवून ठेवायची आणि ती घालायची भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये. आता ह्या काही भाज्या आपण बघूया. ह्या थंड आहेत, शरीराला थंडावा देतात. ह्या भाज्या आपण खाऊ शकतो. म्हणजे या जास्त प्रमाणात खायच्या उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून आपल्या शरीरात थंडावा कायम राहील. तसंच या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. आता पालेभाज्यांमध्ये सुद्धा ह्या ज्या भाज्या आहेत, या प्रकृतीने थंड अशा भाज्या आहेत. त्यामुळे ह्यांचं प्रमाण आपण थोडं जास्त घ्यायचं आहे आपल्या आहारामध्ये. आणि काही भाज्या ज्या आहेत, त्या प्रकृतीने उष्ण आहेत. त्यामुळे त्यांचं सेवन जरा मर्यादित, कमी आणि बेतानी असं करायचं आहे आपल्याला. आता आजकाल सगळ्या भाज्या आपल्या बाजारात अवेलेबल असतात. त्यामुळे आपण काय करतो, नेहमी ज्या भाज्या आणतो त्या सगळ्या आणत राहतो आणि ऋतू कोणताही असो, आपण आपले त्या भाज्या खातो. पण असं न करता ऋतूप्रमाणे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. जसं मेथी, कारलं किंवा शेपू हिवाळ्यामध्ये आरोग्यासाठी खूप चांगले, पण उन्हाळ्यामध्ये पित्ताचा किंवा उष्णतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ह्या भाज्या जरी बाजारात असल्या तरी त्या मर्यादित प्रमाणात खा, जपून खा. त्याऐवजी ज्या शरीराला थंडावा देणाऱ्या पालेभाज्या आहेत त्या जास्त खाऊ शकतो आपण. त्यामुळे बाजारातून भाज्या विकत आणताना ह्या गोष्टीचा नक्की विचार करा. तसंच कोरडं अन्न खाऊ नका. कधीतरी आपण नुसती चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असं करतो, पण उन्हाळ्यामध्ये सोबत अशी कोणती तरी कढी किंवा ताक असे पातळ पदार्थ अवश्य घ्यावेत. कारण शरीरामध्ये जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. आणि तसंच भरपूर पाणी तर प्यायचंच आहे. आणि ताक, नारळ पाणी हे जे काही पर्याय सांगितले ते मधूनमधून घ्यायचे. उन्हाळ्यामध्ये आपली भूक कमी होते, जेवणाची इच्छा होत नाही. त्यामुळे हलके पदार्थ घ्यायचे, पण आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे.